माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म. नमस्कार. साहित्य उत्सव राजधर्म या विशेष प्रसारणामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जे.एस. मिल यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जे.एस. मिल यांचा जन्म 1806 मध्ये झाला. तसेच त्यांच्या पॉलिटिकल वर्कला सुरुवात ही खऱ्या अर्थाने 1820 नंतर झाली. त्यांनी बरेच पुस्तकं, ग्रंथ तसेच निबंधांचं लेखन केलं, परंतु त्यापैकी काही महत्त्वाचं म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ऑन लिबर्टी. त्यांचं सर्वात मोठं कार्य हे लिबर्टीबाबत आहे, म्हणजेच स्वातंत्र्याबाबतचं आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या विचारांनी प्रभावित होऊन पुढे फेमिनिझम म्हणजेच स्त्रीवादाच्या विचाराबाबत सुद्धा बरंच कार्य त्यांनी केलेलं आहे. जे.एस. मिल यांचे राज्यासंबंधीचे विचार म्हणजे ते राज्याकरिता राज्य असा डायरेक्ट शब्दप्रयोग करत नाही, तर ते राज्याला समाज म्हणून संबोधतात. तसेच राज्याची निर्मिती ही मानवीय कृती असून माणसाची इच्छा यावर राज्याची उत्पत्ती आणि अस्तित्व अवलंबून असल्याचं ते मांडतात. राज्याची निर्मिती याचा आधार उपयोगितावाद जरी असला तरी सुद्धा मानवाच्या इच्छेमुळेच राज्याची निर्मिती झाली असल्याचं जे.एस. मिल मांडतात. तसेच राज्याचा हा हळूहळू विकास झाल्याचं ते म्हणतात. तसेच राज्याची थेरी म्हणजेच मेकॅनिक थेरी त्यांनी सांगितलेली आहे, मशिनी थेरी. राज्य ही व्यक्तींची इच्छा म्हणून निर्माण झालेलं आहे. तसेच राज्य हे व्यक्तींना जसं एक यंत्र सुखसुविधा पुरवतं तसंच सुखसुविधा पुरवतं. म्हणजेच राज्य हे मेकॅनिक थेरीवर काम करतं असल्याचे जे.एस. मिल मांडतात. फंक्शन ऑफ द स्टेट म्हणजेच राज्याने करावयाची कामे याबाबत जे.एस. मिल म्हणतात की राज्याने म्हणजे व्यक्तीचे जे ध्येय असते ते व्यक्तिमत्वाचा विकास करणे हे असते, तर राज्याने व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याकरिता मदत करावी, सहाय्य करावे व ते सर्व अडथळे दूर करावे ज्यामुळे व्यक्तीचा विकास खुंटतो, बाधतो. तसेच एक व्यक्तिवादी विचारवंत म्हणून त्यांनी सुरुवातीला अशी वकालत केली होती की राज्याने व्यक्तींना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, परंतु शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं की ॲब्सोल्यूट लिबर्टी इज नॉट गुड फॉर एनी काइंड ऑफ सोसायटी. म्हणजेच कुठल्याही समाजाकरिता किंवा राज्याकरिता ॲब्सोल्यूट लिबर्टी म्हणजे एक संपूर्ण स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणू ते कुठेतरी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्यांनी कुठे यावरती बाधा आणण्याकरिता राज्याला सांगितलेलं आहे. ते म्हणजेच जिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये भेद होत असेल, यांच्यामध्ये दरी निर्माण होत असेल, तर राज्याने आपलं द वेलफेअर ऑफ स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्य म्हणून भूमिका पार पाडावी. म्हणजेच काही प्रमाणात राज्य हे आर्थिक निर्बंध लादू शकतं. आपले लोकशाही संदर्भातले विचार मांडत असताना जे.एस. मिल यांनी इनडायरेक्ट डेमोक्रेसीचं समर्थन केलेलं आहे आणि तसेच अनुपातात्मक मतदानाचं सुद्धा त्यांनी समर्थन केलेलं आहे. आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचे सुद्धा ते समर्थक होते. त्यांचं प्रातिनिधिक गव्हर्नमेंट म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीने आलेलं गव्हर्नमेंट याबाबत एक उदाहरण म्हणजे असं की सपोज एखाद्या सोसायटीमध्ये ए या रिलिजनचे
5 करोड लोक राहतात, बी या रिलिजनचे 6 करोड लोक राहतात आणि सी या रिलिजनचे 3 करोड लोक राहतात. तर प्रतिनिधी अनुपातात्मक म्हणजे ए रिलिजनचे जर 5 करोड लोक असतील तर त्यापैकी 5 प्रतिनिधी ते पाठवू शकतात. बी या रिलिजनचे 6 करोड असतील तर 6 आणि सी या रिलिजनचे 3 करोड असतील तर 3. तर अशा प्रकारे प्रातिनिधिक सरकारचे समर्थक जे.एस. मिल हे होते. आणि इलेक्शन हे इनडायरेक्टली व्हावं, डायरेक्टली नाही, याचं सुद्धा समर्थन त्यांनी केलं. जे.एस. मिल हे पहिले असे ब्रिटिश विचारवंत होते राजकीय ज्यांनी प्लुरल वोटिंगचं समर्थन केलं. प्लुरल वोटिंग म्हणजे काय तर त्यांनी जे सिद्धांत दिले 2 रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांना, ते मध्ये एक म्हणजे सहभागिता सिद्धांत म्हणजे लोकांचा सहभाग व्हावा जो तानाशाहीमध्ये जवळजवळ अशक्य असतो, आणि दुसरा म्हणजे सक्षमता सिद्धांत कॅपेबिलिटी. तर 10 लोक सहभागी होतील परंतु 10 लोकांची कॅपेबिलिटी ही सारखी नसणार. कोणी कारागीर असणार आहे, कोणी टॅक्सपेअर असणार आहे, कोणी हायली एज्युकेटेड असेल. तर अशा प्रकारे लोक सहभागी होतील रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये. परंतु प्लुरल वोटिंग आणि सिंगल वोटिंग म्हणजेच काय तर प्रत्येकाला एकाला एक मत म्हणजेच सिंगल वोटिंग जे सध्या आपल्या भारतामध्ये आहे. आणि प्लुरल वोटिंग म्हणजे एखादा समजा टॅक्सपेअर असेल तर त्याला त्याच्या मतापेक्षा 4 मतं म्हणजे त्याला 4 मत देण्याचा अधिकार, किंवा एखादा जर हायली एज्युकेटेड पर्सन असेल तर त्याला 5 मतं देण्याचा अधिकार. एखादा जर थोडाफार कमी शिकलेला परंतु सुशिक्षित असेल तर त्याला 3 मतांचा अधिकार. एखादा अशिक्षित असेल तर त्याच्या वोटिंगची व्हॅल्यू ही फक्त 1 असेल. या प्लुरल वोटिंग सिस्टमचं समर्थन म्हणजेच हा सिद्धांत जे.एस. मिल यांनी दिला. तसेच जे.एस. मिल यांनी लोकशाहीला कशा कशापासून धोके निर्माण होऊ शकतात यांची सुद्धा मीमांसा केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम बहुमताची तानाशाही म्हणजे समाजामध्ये किंवा राज्यामध्ये लोकशाही निर्माण झाली, त्या लोकप्रतिनिधींचं सरकार सुद्धा निर्माण झालं, परंतु त्यांचं बहुमत हे सर्वात मोठं असेल तर बहुमताची हुकुमशाही सुद्धा हा एक लोकशाहीला धोका भविष्यात येऊ शकतो, अशा प्रकारचं मत जे.एस. मिल यांनी व्यक्त केलं. आणि दुसरा खतरा म्हणजेच सामूहिक पागलपण हे त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. तो म्हणजेच लोकशाहीमध्ये काय होतं तर सर्व प्रकारचे लोक हे एकत्र येतात. समाजामध्ये 10-20 प्रकारचे लोक राहतात, सर्व एकत्र येतात आणि सर्व लोक आपापला विचार आणि आपापले मत मांडतात. मग ते काही बरोबर असतात, काही चूक असतात, परंतु त्या सर्वच मतांना इम्प्लिमेंट करत जाणं हा सुद्धा एक लोकशाहीला असलेला धोका असल्याचं जे.एस. मिल म्हणतात. लोकशाहीला आणखी एक धोका म्हणजे ते म्हणतात निर्णय क्षमता, म्हणजे निर्णय घेण्याकरिता लोकशाही मध्ये फार वेळ लागतो, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं, प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असतो. आता हे धोके आहेत लोकशाहीला, परंतु हे जे धोके आहेत याच्यापासून वाचण्याकरिता काही उपाय जे.एस. मिल यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे त्यांनी शिक्षण, जागृती आणि जनतेला भ्रष्टाचाराबाबत जागरूक करणे यावरती भर दिलेला आहे. शिक्षण हे एक सर्वात मोठं अवजार असल्याचं ते मांडतात. तसेच त्यांनी जे वर नमूद केलेलं आहे प्लुरल वोटिंग हे सुद्धा याच्याकरिताच दिलेलं आहे की जितके कॅपेबल प्रतिनिधी आहेत म्हणजेच सहभागी लोकशाहीमध्ये जे होणार आहेत ते त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार मत देऊ शकतात. म्हणजे जो शिक्षित माणूस आहे, खूप शिकलेला आहे, त्याच्या वोटिंगचं व्हॅल्यू हे 5 असणार, आणि जो अशिक्षित असणार किंवा त्याच्यापेक्षा थोडा खालचा असणार त्याचं 4, 3, 2 असं हे असणार. त्यामुळे चांगल्यात चांगले प्रतिनिधी निवडून येतील असं यांचं मत आहे. तसेच त्यांनी याकरिता ओपन वोटिंगचा सुद्धा समर्थन केलेलं आहे. जसं की आपल्याकडे सध्या गुप्त मतदान पद्धती आहे, तर खुली मतदान पद्धती म्हणजे तुम्ही लोक ते असं म्हणतात की बोलतात ते वेगळं आणि करतात वेगळं. त्यामुळे ओपन वोटिंग म्हणजेच तुम्ही जे बोलता त्यालाच खुलं मत द्या, खुल्या मतदानाचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हे आपल्याला एवढंसं असं आदर्श वाटत नाही, कारण याने होणार असं की तुम्ही कोणाला मत दिलेलं आहे किंवा तुम्ही कोणाला मत नाही दिलं याबाबत सर्व माहिती तुमच्याबाबतची ही
सार्वजनिक होईल आणि त्यामुळे तुमच्यासोबत भेदभाव होण्याची शक्यता आहे. लोकशाहीला वाचवण्याकरिता आणखी एक उपाय म्हणजे त्यांनी हा सांगितला की म्हणजे 2 संसद असाव्यात आणि जे प्रतिनिधी कोणी निवडून येतील त्यांना कुठल्याही प्रकारची सॅलरी किंवा भत्ते हे दिले जाऊ नयेत. म्हणजे याने होणार असं की जे कोणी लोभी असतील ते इलेक्शनमध्ये येणार नाहीत आणि ज्यांना खऱ्या अर्थाने सेवा करायची आहे तेच लोक इलेक्शनमध्ये येतील. लोकशाहीला वाचवण्याकरिता आणखी एक उपाय म्हणून जे.एस. मिल म्हणतात की राज्यात जे काही इलेक्शन्स होतील त्याचा खर्च स्वतः राज्याने करावा, म्हणजे व्यक्ती त्याकरिता पैसे गोळा करणार नाहीत. अशा प्रकारचे काही उपाय त्यांनी लोकशाहीचे रक्षण करण्याकरिता सांगितलेले आहेत. थॉट ऑन लिबर्टी, स्वातंत्र्यासंबंधीचे विचार. जे.एस. मिल यांनी 3 प्रकारच्या मुख्य स्वातंत्र्यांचा व्यक्ती हकदार असल्याचं समर्थन केलेलं आहे. ते म्हणजेच पहिलं म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य. ते वैचारिक स्वातंत्र्याला असं म्हणतात की जर समजा एखादी घटना आहे, एखादी गोष्ट आहे ज्यामध्ये 100 व्यक्ती एकीकडे आणि 1 व्यक्ती समजा दुसरीकडे आहे, तर ते म्हणतात की तो एक जरी असला तरी सुद्धा त्याच्या विचारांची गळचिपी केली जाऊ नये, त्याच्या विचारांना दाबलं जाऊ नये, त्याचे विचार सुद्धा ऐकून घेतले जावे. याचं उदाहरण त्यांनी गॅलिलिओ ने जे काही आधी सांगितलं होतं त्याबाबतचं एक उदाहरण दिलेलं आहे की गॅलिलिओ जे म्हणत होता ते खरं होतं, परंतु त्याच्या विरुद्ध कितीतरी लोक होते, परंतु त्यानंतर गॅलिलिओचंच खरं निघालं. दुसरं म्हणजे दुसऱ्या प्रकारात त्यांनी स्वतः संदर्भातलं स्वतंत्र आणि इतरांच्या संदर्भातलं स्वतंत्र याबाबत आपले विचार दिलेले आहे. स्वतःचं स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या शरीराचा व्यक्ती मालक असल्याचं ते म्हणतात. स्वतः आपण काय खावं काय प्यावं हा जो अधिकार आहे हा व्यक्तीला असावा. आणि इतरांच्या स्वातंत्र्याबाबतचं ते म्हणतात की तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर हनन करता येणार नाही, परंतु तुम्हाला एक उदाहरण ते देतात की तुम्ही तुमचे हात इतके लांब पसरू शकता की जोपर्यंत ते दुसऱ्याला कोणाला टच होत नाही किंवा त्याला दुसऱ्याला त्यापासून काही नुकसान होत नाही. जर त्याला त्यापासून नुकसान होत असेल तर ते तुमचं स्वातंत्र्य नाही आहे. जोपर्यंत त्याला नुकसान होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे हात पसरू शकता. तिसऱ्या प्रकारचं स्वातंत्र्य ते म्हणतात की संघटना निर्मितीचं स्वातंत्र्य. ते म्हणतात की व्यक्तींना संघटना निर्मितीचं स्वातंत्र्य हे असावं. ते त्याला महत्त्व याकरिता देतात की त्यामुळेच व्यक्ती हा राजकीय दृष्ट्या शिक्षित होतो. तसेच हे स्वतंत्र अनुभवत असताना काही प्रतिबंध सुद्धा त्यांनी लादलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हार्म थेरी. जर तुमच्यापासून दुसऱ्या कोणाला नुकसान होत असेल तर तुमच्या स्वातंत्र्यावर प्रतिबंध आणला जाऊ शकतो. तुमच्या स्वातंत्र्यापासनं राज्याच्या सुरक्षिततेवरती काही परिणाम होत असेल तर तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणली जाऊ शकते. तुमच्या स्वातंत्र्यामुळे जर सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारी यामध्ये कुठल्याही प्रकारची रुकावट निर्माण होत असेल तर तुमच्या स्वातंत्र्यावरती बंधन हे आणलं जाऊ शकतं. इथे एक गोष्ट ही नमूद करावी लागेल की स्वस्वतंत्र काही करण्याचा अधिकार असला तरी सुद्धा जे.एस. मिल हे तुम्हाला म्हणजे जे.एस. मिल हे म्हणतात की आत्महत्या करण्याचं स्वातंत्र्य हे व्यक्तींना नाही आहे. जर तुम्ही एखादा तुटका पूल क्रॉस करत असणार किंवा एखादी अशी गोष्ट करत असणार की ज्यामुळे स्वतःचा मृत्यू होऊ शकतो तर त्याबाबत ते म्हणतात की त्यामुळे तुमच्या स्वातंत्र्यावरती बंधनं हे आणले जाऊ शकतात. अशा प्रकारे जे.एस. मिल यांच्यावरील आजचा आपला हा भाग समाप्त होत आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.